बहुत बढ़िया, मजा खूब आएगा, चर्चा होगा, जिक्र होगा और मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जाएंगे यहाँ से। कौन दे रहा है? हेलो हरीश है, मैन ऑफ द मैच। सन्माननीय प्रसादजी केणी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती करेन आसन तुम्ही ग्रहण करा। देवत आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, सुंदर बॉलिंग, शेवटचा अटॅक त्याचा कामी आला आणि महापोलीस संघाला परास्त करण्यासाठी फर्स्ट इनिंग मध्ये ज्याने चांगली आपल्याला बॉलिंग करताना जो खेळाडू पाहायला मिळाला त्याला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। कॉंग्रॅच्युलेशन टीम मानकोली आणि हार्डलक। खरं तर टीम महापोली दूरवरचा प्रवास अंबाडी परिसरातून खरं तर हा संघ या ठिकाणी आलाय। सन्माननीय एकनाथजी केने साहेब मंचावरती आपल्या उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत। सन्माननीय मयूरजी पाटील यांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा। या व्यासपीठावरती लाभलेले सर्वच पाहुणे आमचे आदरणीय आहेत आणि त्या आदरणीय पाहुण्यांचा सन्मान करणं ही या स्पर्धेची खास ओळख राहिली आहे। सो साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत। तुम्ही सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतात, तुम्ही सर्व प्रमुख पाहुणे आमच्या अंतःकरणामध्ये आहात। आम्ही तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत। धन्यवाद बाबूशान, धन्यवाद राहुल भोईर। जबरदस्त सामना इथे मात्र आपल्याला आज तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवरती तो सामना एक्झॅक्टली सर्व खेळाडूंनी मात्र एन्जॉय केला। दोनची आवश्यकता होती, एक्झॅक्टली फुलटॉस। जरूर भाग्येश आपण जर पाहिलं तर गोलंदाजा यॉर्करचा प्रयत्न असावा, परंतु त्याच्या हातामध्ये मात्र ती परफेक्टली ग्रीप मिळाली नाही आणि त्याचमुळे मात्र पहिल्या सामन्यामध्ये एकविरा मानकुले संघाने आज विजय संपादित केला। सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु त्या शेवटच्या बॉलने डाव विस्कळीत केला टीम महापोलीचा। क्रिकेटमध्ये काहीशा चुका होतात, त्या चुका सुधारण्याची आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही। या सामन्याला आपण सुरुवात करूयात। मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला सापाडे पाहायला मिळेल। प्रथम बॅटिंग करेल टीम मोठा गाव, सलामीची जोडी किरण पाटील आणि ओम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक निल्सन मडवी। सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल लेंथ वरती पडला, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु बाउन्सर बॉल। अर्थातच पंच वळतात आमच्याकडे की पहिलाच बॉल अतिरिक्त बाउन्सर आणि 1/4 ओव्हरचा इशारा सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलने। आमच्या समवेत योगेश पाटील सर, आज कंबाईंड कॉमेंट्री तुम्हाला पाहायला मिळेल। प्रिव्हियस मॅच मध्ये राहुल भोईर सरांना तुम्ही ऐकलत, बाबू सरांना तुम्ही ऐकलत, अनेक साऱ्या खरं तर गोष्टी तुम्हाला या क्रिकेटच्या परिपटलावरती पाहायला मिळतील। टप्पा पाहायचा मी विनंती करेन आमचे थर्ड अंपायर की बॉल बाउन्सर किती आहे ते पहा। ऑनफिल्ड ग्राउंड अंपायरने तर व्हाईट बॉल या ठिकाणी करार केलाय, सो तुम्ही चेक करा आणि लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा। जरूर आज कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही, त्यासाठी मात्र पाहू शकाल या ठिकाणी आमची टेलिकास्ट टीम पूर्णपणे रेडी आहे। निल्सन मडवीनं मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात केली, पाहू शकाल अगदी ओव्हर द विकेट ना। तिसऱ्या पंचाचा निर्णय आपण पाहू शकतो, या ठिकाणी व्हाईट बॉल आहे, कारण फलंदाजी अगदी अवाकाच्या बाहेर हा बाउन्सर चेंडू होता नाही। त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी निल्सन मडवीनं खर्च केली। एक पारितोषिक आलेलं आहे सापड संघाच्या गोलंदाजासाठी, जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। आणि तसंही आज अरविंद भंडारी साहेबांचा वाढदिवस आपण पाहत आहोत। थोडी लेंथ पुढे होती, बॅकफुटला जाऊन स्वतःचा बचाव केला, विकेट किपर बेट झालात। निल्सन मडवीची गती असते, त्या गतीचा बचाव बॅट्समनने जरूर केला, परंतु विकेट किपर करू शकला नाही। बॉल लॉंग स्टॉपच्या बाहेर, बाईचा चौकार। रिप्ले मध्ये आपण पाहिला की बॅटरने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि लसित मलिंगा स्टाईलने बॉलर असतात ना, त्यांचे बॉल असेच असतात, पुढे जातात आणि स्किट होतात।
यावेळेला ही लेंथ पुढे होती, बॅटच्या हलकीशी कडा, सिंगल बनवण्याचा प्रयत्न, हिटही झाला. विकेट किपर थोडेसे जमिनी समांतर आपल्याला पाहायला मिळाले, पण तो चौकारानंतर बाईचा चौकार आला, त्याच्यानंतर ही सिंगल पाहायला मिळते. चांगली वापसी आपण निल्सन मडवीची पाहतोय. पहिला चेंडू जरूर स्फेअर त्याने हाताला परंतु त्यानंतर चांगला लेंथवरती तो मात्र मारा करतोय, कारण त्याला सुद्धा माहिती की इथे मात्र पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. एक्झॅक्टली 2 फलंदाज किलपट्टीवरती पाहू शकाल आपण या ठिकाणी. किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल ओम म्हात्रे आहेत. भरपूर दूरवरचा प्रवास करून मोठा गाव संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय, परंतु या ठिकाणी कशा रीतीने खेळ ते मात्र प्रस्थापित करतील याकडे सर्व प्रेक्षकाच्या नजरा आता मात्र या ठिकाणी लागलेल्या आहेत. हो, रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय या, परंतु निल्सन सुद्धा तेवढाच चतुर गोलंदाज आहे. भागेश आपण पाहिलं की या अगोदर 2 चेंडू जे होते ते फुलर लेंथ होते आणि इथे मात्र पहा चेंडूला आपटी दिली आणि अजून एक डॉट चेंडू मात्र या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. निल्सन मडवीचे असेच बॉल असतात जे लेंथ वरती पडून थोडेसे बाउन्सर होतात. ओम म्हात्रे, निलेश म्हात्रे यांचे खरं तर सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी जो खेळ एक काळामध्ये केलाय तो सध्या तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बीट झालाय. निल्सनचा बॉल कट केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे. 2 फिल्डर एकामेकाकडे पाहत राहिले, खूपच वेगाने रेस लागली आहे बॉल आणि फिल्डरची. अखेरकार रेस जिंकतो बॉल आणि बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार. जे लेजेंड निलेश म्हात्रे यांचा तो उल्लेख केला, अगदी काही वर्षांपूर्वी स्वर्गीय शिवाजीदादा शिलार स्मृती चषकामध्ये त्यांनी नुकतीच निवृत्ती घेतली होती आणि ती व्हिडिओ सुद्धा मात्र आवर्जून आपण सर्वांनी पाहिली. नाही, ते क्षण भावनिक होते. एखादा खेळाडू जर क्रिकेट पासून दूर जातो, पण तो दूर गेला नाही. 40+ क्रिकेट खूप चांगला खेळतोय. यावेळेला अपिश खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 30 गॅप बघितली, परंतु आता फिल्डरने अॅक्युरेटली बॉलकडे वळले गेले, फिल्डिंग केली गेली. या बॉलवरती सिंगलने टीमची धावसंख्या 11. हो, चांगली सुरुवात आपण मोठा गाव संघाची पाहू शकतो, कारण एकही विकेट्स आतापर्यंत या संघाने गमावलेल्या नाहीये आणि आतापर्यंत 11 धाबा या पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती चालू असताना मात्र इथे मात्र आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. और द विकेट पुन्हा एकदा पटका चांगला पाहायला मिळतो. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला धक्का लागत असताना टीम मोठा गाव संघाला. त्यानंतर निल्सन मडवीने सर्व जे बॉल टाकले ते स्वतःचा बचाव करण्यासाठी, कारण त्यांनी सर्वत्र बॉल जर आपण पाहिले तर ऑप्शनच्या बाहेरच टाकले. मोठ्या फटक्यासाठी सन्माननीय प्रसादजी केने साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणाहून करूयात. मी विनंती करेन रमेशजी दळवी साहेब, तुमच्या शुभ हातून तो सन्मान तुम्ही पूर्ण करायचा आहे. व्यासपीठावरती विराजमान ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, सध्या तरी या सामन्याचा ते आनंद घेतात, परंतु आम्ही तुमचा सन्मान करू त्यानंतरही तुम्ही आनंद घ्या. सर्वांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्या चषक 2025 उपस्थित पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिला ओव्हरचा समाप्त पाहिला गेला तर खेळ झाला. 11 धावा, 1 विकेटही गमावला गेला आणि ही विकेट जर आपण पाहिली तर निल्सन मडवीच्या खात्यामध्ये. जरूर सर्व पाहुण्यांना मात्र योग्य तो मान, योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या वतीने दिला जातोय, कारण हीच आमची भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीनं जपत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सागर पाटील आणि फलंदाज मयूर भोईर, युनिट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती आला जबरदस्त फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यापर्यंत चेंडू चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे दर्शनीय स्ट्रोक येतोय हा चौकार. प्रेझेन्स म्हात्रे वडिलांच्या विद्यापीठात तिने शिक्षण घेतलंय. निलेश म्हात्रे यांनी भरपूर त्याला मार्गदर्शन केलंय. खरं तर भरपूर साऱ्या ओपिनियन मध्ये तुम्ही ऐकले असेल की ओम नेहमी सांगत असतो की माझ्या वडिलांच्या गुरु विद्यापीठात मी ट्रेनिंग घेतली आहे आणि क्रिकेटचे जे धडे आहेत ते त्यांनी वडिलांपासून मार्गदर्शन करून त्याने ते गिरवलेत आणि काय फटका पाहायला मिळाला जो कव्हर्सला त्याचा चौकार आलाय. अनेक क्षेत्रामध्ये भागेश आपण पाहतो की प्रत्येकाचे एक गुरु असतात, परंतु जर आपला वडीलच गुरु असेल तर त्यापेक्षा अजून काय हवं. सोने पे सुहागा तेच झाले. चौकार खूप सुंदर पाहायला मिळाला. ओम म्हात्रेने सुरुवात केली डॉट बॉलने जरूर, परंतु न चाचपडता त्यांनी 2 चौकार आतापर्यंत दाखवल्या गेल्यात आणि तो इंडिव्हिज्युअल 9 वरती पोहोचला गेलाय आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ मोठा गाव 15 या आकड्यावर. चांगली सुरुवात आणि सागर पाटीलचं स्वागत केलं चौकारानं. जबरदस्त फटका मात्र पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
हो पुन्हा इथे मात्र पावलाचा वापर केला, मिड ऑफ आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू थोडा उशिराने मात्र त्या ठिकाणी उचलला आणि उशिराने फेकला आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी एक धाव जरूर मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगलच्या वतीने धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 16. जजमेंट चांगलं होतं ओम म्हात्रेचं, परंतु इनफिल्ड भेदू शकला नाही आणि त्या बॉलवरती सिंगल मिळते. मयूर भोईर ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेटने लॉफ केला गेला समोर, मिड ऑफ आतमध्ये, लॉंग ऑफ नाहीये, त्याचा फायदा उचलला, टप्पा पडला आणि बॉल गेला लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. मागे घेतलं गेलं. स्ट्रोकचं सिलेक्शन मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला गेला आणि लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल मयूर भोईरचा चौकार पाहायला मिळाला. आणि खास भाग्यशी आपण पाहिले की चेंडूच्या मिरिटवरती तो फटका सजवला आणि त्यामुळे मिडलिंग खूप छान झाली. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं आपण 4 धाबांसाठी. हो इथे मात्र हुक करायचं होतं आणि फलंदाजी अगदी सागर पटेल हावभाव सुद्धा पाहिले, परंतु फलंदाजाच्या अगदी अवाक्याच्या बाहेर मात्र बाउन्स होता आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. निल्सन मडवी तुम्हाला लगेच खेळ सुरू करायचा आहे, कारण ऑफिशियल पंचाचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल. तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. डॉट चेंडू इथे मात्र एक्झॅक्टली मागणी करतोय निल्सन मडवी, परंतु वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली गेली आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एका कड्याच्या मोबदल्यात 21 धावा. डे फॉर्मॅटमध्ये आम्ही एका संघाला पेनल्टी दिली आहे आर्ग्युमेंट अंपायरशी केल्याबद्दल, त्याच्यामुळे तुम्ही अंपायरशी आर्ग्युमेंट करू शकत नाही. टीमची धावसंख्या 21. नुकताच वाईट बॉल, लो फुल टॉस अटेम्प्ट गेला, ऑन साईडला चला, डीपमध्ये प्रोटेक्शन सजवलंय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला फिल्डर थोडेसे फंबल झाले, त्याचाच फायदा उचलला गेला. या सिंगल धावा जरी बनतील ना, प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला, सिंगल डबल आल्या, तर तेवढा काय प्रेशर पडणार नाही योगेश सर या मॅचमध्ये मोठा गावसाठी. हो कारण चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात आणि आतापर्यंत एकच विकेट्स मात्र या संघाने गमावलाय. म्हणजे बॅटिंग अजूनही मात्र त्यांची लॉंग आहे, परंतु या ठिकाणी पहा फलंदाज वारंवार शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडूची लाईन सुद्धा खराब आपण पाहतोय. डाबी स्टिक चेंडू सोडून मात्र चालला अगदी रक्षकाच्या हातामध्ये, परंतु अतिरिक्तच्या सौजन्य मात्र या ठिकाणी धाबा जोडल्या जात आहेत आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा होतोय टीम मोठा गाव संघाचा. 2 फ्रेश बॉलर यूज केल्यात, या ओव्हरमध्ये जास्त धावा चालल्या. त्याचा विचार आहे की अतुलला का दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोट नाही केलं. यावलेला समोर बॅटवरती घेतलाय, बॉलला पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर असं वाटलं कदाचित फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत, कारण आज समोर पॉल आमच्या समोर आहे, त्याच्यामुळे असं वाटलं की तिथे फिल्डर नसावा. परंतु विघ्नेशची काय फिल्डिंग पाहायला मिळाली. विघ्नेश मडवी होते त्या ठिकाणी, दूरवरचा प्रवास त्याने केला, जरूर सर्कलच्या थोडासा का होईना तो बाहेर होता, परंतु फील्ड चांगली गेली त्याने. परंतु असे कॅचेस पकडणे सुद्धा फार गरजेचे आहेत. ज्यावेळी तुम्हाला हाफ चान्स मिळतील त्या तुम्हाला पूलमध्ये कन्वर्ट करावा लागतील, परंतु आय थिंक तिथे जेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील, परंतु एक्झॅक्टली पाहू शकाल त्या ठिकाणी काय घडलंय. शॉर्ट फायलिंगचा फिल्डर सुद्धा मात्र बीट झालाय. मोठी रेस सुरू आहे. धाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या आणि कुठेतरी जो इम्पॅक्ट जो पाहतोय तो लेगस्टपच्या पलीकडे असावा, त्याचमुळे पंचांचा मात्र कुठला इशारा आपल्यापर्यंत आला नाहीये आणि बॅटची कडा होती. यस फलंदाजाने धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि या संघाची धावसंख्या पाहू शकला आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. म्हणजे हा षटक जर पाहिलं भाग्येश तर कुठेतरी मोठा संघाच्या दृष्टीकडून चांगला राहिला, कारण एकूण सागर पाटील 16 धाबा खर्च केल्या. मी तर म्हणेन हा ॲडव्हान्टेजेस आहे टीम मोठा गावला, बिकॉज दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर पाटीलच्या विरोधात सुरुवातीला 3 बॉलवरती 2 चौकार आले होते. अतुलला ते लवकर प्रमोट करू शकले असते, कारण या टीमचा अतुल फ्रंटलाईन बॉलर अनेक वर्ष तो राहिलाय. मग अतुलला पुढे प्रमोट का नाही केलं याचाही प्रश्न पडलाय. दोन्ही बाजूने तो बॉल वळवतो आणि कदाचित तिसऱ्या ओव्हरमध्ये आता अतुलला ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी म्हणतील की निल्सन मडवी आता ते षटक हाताळतील, हाही एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु एक्झॅक्टली मी तर म्हणतो की प्रत्येक संघाची वेगवेगळी रणनीती आपण भाग्येश पाहत असतो आणि त्या रणनीतीनुसार मात्र या ठिकाणी सध्या सापाडी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु त्यांच्या समोर आता मोठं चॅलेंज आहे, कारण मोठा गाव संघ अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये दिग्गजच राहिलाय. कल्याण डोंबिवलीच्या टॉप 10 मध्ये त्यांची वर्णी लागते. आणि विसरू नका की निलेश मात्रे गेल्यानंतर सुद्धा त्यांचे अनेक सारे असे फ्रंटलाईन बॅट्समन आहे जे कोणत्याही धावा चेस करण्याची ताकद ठेवतात, त्याच्यामुळे हा सामना रफ अँड टफच तुम्हाला पाहायला मिळेल. हो निश्चितपणे, कारण आज 8चे 8 संघ मात्र पाहतोय की बलाढ्य संघ आहेत भिवणी तालुक्यातील आपण पाहतोय, परंतु जो मोठा गाव संघ आपण पाहतोय सापाडे संघ पाहतोय, ते दोन्ही संघ पहिले तर कल्याण डोंबिवली विभागातील एकमेकांसमोर लढतायत. परंतु निल्सनला एक
पारितोषिक आलेलं आहे. नवनाथ भुईर प्रसिद्ध उद्योजक गीताडीचे त्यांच्या वतीनं विकेटचा हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शेवटच्या मोमेंटला बाटचा तोंड उघडला. समोरच्या दिशेने मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली, परंतु एकच धाब्यावरती दोन्ही फलंदाज समाधानी राहिले. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आता मात्र डेव्हलप होताना पाहतोय आपण. कारण किरण पाटील स्वस्तात बाद झाला होता. फक्त एका धाब्याचे त्यांनी योगदान दिलं होतं, परंतु तदनंतर ओम म्हात्रे आणि मयूर भोईरनं आपल्या डावाला सावरलं आणि सावरलंच नाही तर मात्र धावफलक्यावरती चांगल्या धाबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल आली आहे आणि हा कदाचित 5वा बॉल असू शकतो जो ऑफस्टमच्या बाहेर टाकला निल्सन मडवीनं. ओव्हर द विकेट. आता ही ऑप्शनच्या बाहेर होता. हलकीशी गडा आहे. आता फिल्डर लगेचच वळले गेले. क्विकली त्याने धावा घेतला गेला बॉल खाली. बॉलला अडवला गेलाय आणि 2 बॉलवरती 2 सिंगल्स आलात. पण आतापर्यंत तोच मनसुबा राहिलाय. निल्सनला माहिती आहे की लेग स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर मोठे फटके जातात. ऑफस्टंपवरती बॉल टाकल्यानंतर ताकद जनरेट कमी करायला मिळते. म्हणजे जनरेट ताकद कमी होते ऑफस्टंपवरती बॉल टाकल्या कारणाने. त्याच्यामुळे तो वारंवार ऑफस्टंपवरती बॉल टाकतोय. हो निश्चित पाहू शकाल चेंडू अगदी फलंदाजा दूर तो ठेवण्याचा प्रयत्न करतो. या स्लॉटमध्ये देत नाहीये. इथे मात्र सुद्धा ऑफचा चेंडू ऑनसाला खेचून मारलाय. म्हणजे एक्झॅक्टली आपण जर फलंदाजाचे जर स्ट्रॉंग जोड पाहिले तर मात्र कुठेतरी मिड विकेट स्क्वेअर लेग एक्झॅक्टली त्यांचे स्ट्रॉंग झोन असतील. आणि पाहू शकाल की ते मात्र या ठिकाणी त्यांची खेळी निल्सन मडवीला मात्र माहीत असावी. 2 धाबा जरूर पूर्ण केल्या होत्या, परंतु 1 शॉट आहे. एकच धाव तिथे मात्र ॲड केली जाईल. पहा किती सुंदर पंचांची कामगिरी पाहतोय. उगाच जेपी पाटील तर नाव नाहीये भागेश. पंचांची तेवढीच चांगली कामगिरी आणि निल्सन मडवीची घारीसारखी नजर होती. कारण बॅट जेव्हा शॉट टाकली तेव्हाच लगेचच निल्सन मडवीने पंचांना दर्शवलं की बॅट शॉट आहे. बॅट पूर्णपणे ड्रॅग केली, परंतु जी लाईन आहे तिच्या पार नेली नाही. त्याच्यामुळे ती पंचांनी लगेचच घोषित केली की 1 रन शॉट. यशपाळजी माळी यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न फटका हवेत केलाय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल मिस टायमिंग अगदी सेफ प्लॅनिंग होईल. जोपर्यंत डी पूर्ण शतरशी येऊन चित्र उचलून फेक करतात तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाला असतं तर आय थिंक चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु कुठेतरी निशाणा चुकला गेला आणि या फलंदाजाने तब्बल 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. यानंतर जे 2 संघ आहेत दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. कारण आज कुठल्याही संघाची मात्र या ठिकाणी हाय केली जाणार नाहीये. पुढील सामना तुम्ही पाहू शकाल जय बजरंग कारिवली विपक्ष वेले. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. बॅटचा पेस उघडूच दिला नाही. कारण निल्सन मडवीला हे माहिती आहे की आपल्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते. 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16. या ओव्हरमध्ये अतिशय कंट्रोल करणारी बॉलिंग सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते निल्सन मडवीच्या माध्यमातून. सन्माननीय मोठा गावचे महेशजी मोरे साहेब यांना आपण विनंती करूयात की वेलकम, तुमचं सरशी स्वागत. व्यासपीठावरती तुम्ही आसन ग्रहण करा. आणि अजयजी गोडे साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात टीम मोठा गावला. चांगल्या चेंडूची लेंथ पाहिली आपण. अगदी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. डॉट न मात्र या ठिकाणी चेंडूची समाप्ती. निल्सन मडवी पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या स्पेलमध्ये जरूर त्यांनी 11 धावा खर्च केला होता, परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये पूर्णपणे फलंदाजाला मात्र रोखून ठेवलाय. बॅटची कणा आहे. एष्टिराच्या चेंडू खाली पोचला. झेल ड्रॉप सहज सोपे झेल तिथे मात्र पाहतोय आपण या ठिकाणी उडाले होते, परंतु कुठला झेल मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला नाही. अन्यथा पाहिलं तर चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. करेल तरी काय निल्सन मडवी, कारण त्यांनी त्याची कामगिरी चांगली दाखवली. परंतु आता आपण असंच म्हणू की या मिस्टेकने भरपूर मोठा इम्पॅक्ट पडला. जो इम्पॅक्टफुल ओव्हर तुमचा राहिला ना पहिला निल्सन मडवीचा, तो इम्पॅक्टफुल ओव्हर तसा सागर पाटीलचा राहिला नाही. या ओव्हरमध्ये कंट्रोल होत होत्या धावा, परंतु एक मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये 4 धावा एक्स्ट्राच्या मिळून दिल्या अशाच आपण म्हणू शकतो. विकेटही गेला असता, परंतु 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर किरण पाटील गमावल्यानंतर ओम म्हात्रे आणि मयूर भोईर यांनी चांगली पार्टनरशिप रंगवली आहे मैदानाच्या आतमध्ये. हो जरूर. आणि भाग्यश आपण रेस्टॉरंटच्या पाठीमागे जर पाहिले तर अतुल पाटीलकडे ही चूक घडली. कारण जो या संघाचा पाहिला तर कुठेतरी आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. अष्टपैलू जरूर तो खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून मात्र चुका घडल्या. म्हणजे आपण जर पाहिले तर गावच्या सरपंचाकडून जर चुका घडल्या तर मात्र नक्कीच तो गाव त्यातील ग्रामस्थ मात्र अडचणीमध्ये येत असतात. आणि तीच परिस्थिती आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अतुल एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे आणि त्याच्याकडनं ह्या चुका होणं म्हणजेच भागीत नसतील. त्याच्याकडनं ही मिस्टेक झाली, आता ती रिकवर या ठिकाणी करावी लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36. आतापर्यंत 18 बॉल फेकून झाल्यात. 12 बॉलचा अजून सामना करायचा आहे. अर्थातच टीम मोठा गावला 12 बॉल अजूनही फेकायचे. टीम पाहिलं गेलं तर सापडलेला 36 धावा झालेल्या आहेत. अर्थातच पाहिलं गेलं तर 3 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीनं या धावा बनत आहेत.
ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक सध्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून जुळल्यात, काहीशे मोठ्या गावचे प्रेक्षक असतील, काहीशे सापाडेचे प्रेक्षक असतील, त्यातले सापाडेचे आमचे मित्र. खरं तर नेहमी सापाडे संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना, तेव्हा सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर चेतन पाटील नेहमी त्यांना शुभेच्छा देत असतात. सो तेही या मॅचचा आनंद घेत असतील. आमचे निलेश दादा सागर भोईर जे या मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेत होते तेही बघत असतील. अनंता भगत खरं तर हे या सापाडे टीमचे पाठीराख आहेत, समर्थक आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जरूर भरपूर सगळे आता मात्र किनारे सगळे आमच्या समेत या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहे. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. लक्ष्य बैल चषक 2025 ची तिसरं रजनी आपण पाहत आहोत आणि 3 षटकांचा अद्यापर्यंत या ठिकाणी खेळ संपन्न झालेला आहे. या रजनीतील दुसरा सामना सध्या सुरू आहे. सापाडे विरुद्ध मोठा गाव आणि 12च्या धावकुतीने आतापर्यंत धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. टॉस जरूर सापाडे संघाने जिंकला, प्रथम फिल्डिंग स्वीकारली, परंतु जर याच रणनीतीने जर याच धावगतीने जर धाबा जर आल्या तर चांगला टोटल आपल्याला या ठिकाणी भागेश पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळू शकेल. ओपनर बॉलर नेहमी तुम्ही अतुलला पाहिलंय, अतुलला आता यूज केला जात नाहीये. पहिलं षटक निल्सनने हात आलं, असं वाटलं की अतुलला दुसरं षटक असेल, तिथे सागर पाटील आला. कंटिन्यू तिसरं षटक निल्सन मडवीने केले आणि आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय न्यू बॉलर विलास पाटील. अतुलला कदाचित शेवटचं षटक असावं, ही रणनीती कदाचित तुम्हाला सापाडे टीमची पाहायला मिळेल. आपण हे सुद्धा भाकीत करू शकतो की अतुल पाटील पूर्णपणे फिट नसावा, हा सुद्धा मात्र कारण असू शकेल, परंतु एक्झॅक्टली काय घडतंय ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हो, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता, परंतु अगदी वेगवान चेंडू पाहिला आपण. चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये आणि डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी गोलंदाज विलास पाटीलने आपल्या षटकाला सुरुवात केली. ओम पाटीलने दुसरा वेल हा अटेम्प्ट केलाय, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तो अनसक्सेसफुल राहिला. यावेळेला लवकर सेट झाला होता, इम्प्रूव्ह त्याने लवकर केला होता, परंतु टप्पा जो बाउन्सर होता त्या बाउन्सरला झेलू शकला नाही आणि विलास पाटीलचा पहिला चेंडू डॉट आलाय. टीमची धावसंख्या 36 आतापर्यंत टोटल मध्ये. समोर टप्पा होता, अगदी पाहिलं गेलं तर समोर केलं शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, जे फिल्डर मिड ऑफच्या दरम्यान होते तेही बॅकअपला गेले, परंतु एक सिंगलने ओम मात्र सरकतोय पुढे आणि टीमची धावसंख्या 37. कुठेतरी मात्र पाहिलं तर मोठ्या फरक्यापासून आता मात्र ही दुनिया फलंदाज थोडीशी बागपूरला येत असताना पाहू शकाल या ठिकाणी वंचित आहेत. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर ओम मात्रेच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले होते आणि मयूर भोईरनं मात्र पहिलाच चेंडूवरती चौकार जोडला होता आणि आता या ठिकाणी पाहू शकाल अगदी एष्टाच्या रोखानं चेंडूची हाताळणी झाली, परंतु बॅटची कडा होती हेच पंचांनी तिथे मात्र या ठिकाणी दर्शवलं आणि पाहू शकाल एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. भरपूर निराशा आहेत मयूर भोईरकरांना, अगदी त्यांच्या हा चेंडू स्लॉट मध्ये होता, परंतु टायमिंग ते परफेक्टली जनरेट करू शकले नाहीये आणि त्याचमुळे मात्र एका धावेवरती त्यांना समाधानी राहावं लागलं. त्या ठिकाणी निल्सन मडवीचं जे 9 धावसंख्येचे षटक राहिले ना योगेश सर, तिथेच कुठेतरी दबाव अजून पडला गेला, कारण 2 खेळाडू फ्रंटलाईनचे आहेत, म्हणजेच जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खेळत आहेत, परंतु मोठे फटके अजून येत नाहीत. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला, ऑन साईडला चाललाय टीप मध्ये गाव कॉर्नरला, त्या ठिकाणी फिल्डर उचललाय, दुसरीचा अटेम्प्ट चालवलाय जरूर, परंतु या ठिकाणावर आपण पाहिलं गेलं तर 2 धावा, तिसरीचा फंबल झाले फिल्डर आणि त्याचाच फायदा उचलला गेला. चौथीसाठी परत येईल, परंतु ओमला कदाचित थांबावं लागेल. एक मिस्टेक आहे, कारण मागच्याच ओव्हरमध्ये एक मिस्टेक बघितली निल्सन मडवीने, त्याचं काम चांगलं केलं होतं, परंतु मिसफिल्डचा जो चौकार गेला तिथे थोडंसं ॲडव्हान्टेज मिळालं गेलं टीम मोठा गावला आणि आता 2 धावा जिथे होत्या तिला तिसरीमध्ये लगेचच कन्वर्ट केले गेले. जरूर आपण पाहिलं की थोडंसं मिसफिल्डिंग झाली, परंतु बॅकअपला मात्र त्या ठिकाणी फिल्डर सज्ज होते, पाहू शकाल त्या ठिकाणी पावलांचा तिथे मात्र त्या ठिकाणी वापर केला. जरूर आपण पाहतो की फुटबॉलच्या खेळामध्ये पायांचा वापर केला जातो, सेव्ह आहे, नो प्रॉब्लेम. 3 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं आपण आणि अखेर फलकावरती धावा पाहायला मिळतात आपल्याला. 41ला 1 अशी परिस्थिती आपण पाहतो या टीम मोठा गाव संघाची. आतापर्यंत या इनिंग मध्ये बघितले ना तर 4 चौकार आलेत, परंतु एकही षटकार आला नाही. टीमची धावसंख्या 41. बहुत यार लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न सरळ मारलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आता अडवला गेला, उचलला गेला बॉल, दुसरीचा अटेम्प्ट सुरू केला. ओम मात्रेची विकेट धोक्यामध्ये आणि ती धोक्यामध्ये होती जरूर, परंतु अंपायर सांगतायत की नॉट आउट ऑन फील्ड जो डिसिजन आहे, परंतु चेक करूयात, रेफर केला गेला थर्ड अंपायर कडे आणि आपण चेक करूयात की एक्झॅक्टली या बॉलवरती घडलंय का. जरूर आपण पाहू शकतो या ठिकाणी रनआउटच्या साठी मात्र तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी मागितली आहे, डिसिजन पेंडिंग आहे आणि
तिसरे पंच मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. पाहू शकाल या ठिकाणी अगदी स्लो मोशन मध्ये मात्र या ठिकाणी हा रिप्ले तुमच्या अगदी स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण आपण पाहतोय. 2 अँगल मध्ये पहा काय जबरदस्त टेनिस, अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी ही वाहिनी करत आहे. जरूर सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं. कौतुकास्पद कामगिरी, कुशल मोमेंट आहे. कारण प्रत्येक संघासाठी पाहिलं तर प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आमचे पंच सुद्धा मात्र परफेक्टली निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. क्रिटिकल सिच्युएशन आपण पाहूयात की घडलं काय. आणि पहिल्यांदा सेफ आहे. 2 धावा जरूर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. दोन धावा आल्या टीमच्या टोटल मध्ये, अर्थातच 43 धावा टीमच्या टोटल मध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत जो बॉलचा खेळ समाप्त झालाय त्या बॉल गणित आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्नच केला ओमनं. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, सुंदर फटका कव्हर्सला तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी घाव घातला गेला या बॉलवरती, रिझल्ट मिळाला षटकाराचा. अर्थातच षटकाची संपन्नता 6 धावाने करत असताना ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 49. काय वाटतं हा फटका कशा प्रकारे खेळला गेला. पोझिशन तुम्ही पाहतात, हा पहा ऍक्शन रिप्ले, थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि कव्हर्सला आजच्या दिवसामधला हा पहिला षटकार असावा. जो ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात की पडद्यावरती बॉल पडलाय म्हणजे सिक्सर असेल. कुणाल इंदपी या मॅचचा आनंद घेत असतील, या टीमच्या नेहमी ते सोबत असतात. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते स्थिती खूप चांगली आहे. वीरनाथ सध्या तरी चर्चा करतोय त्यांच्या खेळाडूंशी की कशा प्रकारे हा फटका खेळला. परंतु वीरनाथ तुम्हाला एक आम्ही स्पेशली अलाउस करतो की या स्पर्धेचे नियम आहेत की तुम्ही डगआउटमध्येच बसायला हवं. जी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही सूचना वारंवार प्रत्येक टीम आणि तुमच्या डगआउटमध्ये 9 चेअर ज्या दिलेल्या आहेत त्या चेअरवरती तुम्हाला बसायचे. त्या स्टिअरवरती बसायचं नाही, कारण फक्त मॅनेजमेंटची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खुर्च्या नसतील तर आतमध्ये बसलं तरी हरकत नाहीये. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं संपल्यात, म्हणजेच मी आभार व्यक्त करेन तुम्ही कॉपरेट करता. संघ सापाडे आता अतुल पाटील आणलाय. माहिती आहे सध्या वार पलटवार होत आहेत तर त्याच्यासाठी कमबॅक पाहिजेच. आणि अतुल पाटील एक असा बॉलर आहे ना जो कधी बॉल बाहेर काढेल कधी आतमध्ये आणेल त्याचा नियम नाहीये. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 49 आकड्यावरती पोहोचलाय. आता सध्या तरी 24 बॉल समाप्त झालेत आणि शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट होईल या मैदानाच्या आतमध्ये सापाटे टीम समोर. निल्सन मडवी फील्ड पोझिशन सजवतोय, त्यालाही माहिती आता प्रेशर वाढलाय, आता दबाव टाकलाय मोठा गावच्या खेळाडूने. स्पेशली मयूर भोईर आणि ओम म्हात्रे यांच्यामध्ये आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी पार्टनरशिप आहे. कारण डे फॉर्मॅटमध्ये सुद्धा एवढी पार्टनरशिप आपण बघितली नव्हती जी सध्या तरी या 2 खेळाडूंमध्ये. सिक्सर आहे, पडद्यावरती बॉल पडलाय. टीमची धावसंख्या 49. अतुल आलाय, अतुलला करावं लागेल कमबॅक कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापाडे. हो जरूर. आणि सुलाक्ष षटकाचा मात्र या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. पाहू शकाल या ठिकाणी वारंवार अतुल पाटीलची चर्चा होती, परंतु पहिलाच शूट मात्र या ठिकाणी त्याने स्क्वेअर हाताळला. आणि पाहू शकाल आजच्या रणनीतील पहिला 50 स्कोअर पाहतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 49 टार्गेट होतं, परंतु या सामन्यामध्ये पाहू शकाल अगदी 50ची या ठिकाणी आकडा मात्र गाठलाय मोठा गाव संघाने. परंतु पाहू शकाल अतुल पाटीलला मात्र कमबॅक केलाय. जरूर बॅटची कडा आहे त्या ठिकाणी. यस, यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. कुठल्याही प्रमाणे पंचांच्या इशाऱ्याची मात्र त्या ठिकाणी मागणी केली नाहीये. आणि पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज ओम मात्र आता मात्र डगआउटच्या दिशेने वाटचाल करतो. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम मोठा गाव संघाला तब्बल 45 धावसंख्येची पार्टनरशिप या ठिकाणी ड्रॉप केली आहे अतुल पाटीलने. ही चर्चा आम्ही करत होतो की अतुल पाटील एक असा बॉलर आहे, या इनिंग मध्ये जर त्याचे 2 षटकं असते तर हे समीकरण थोडंसं वेगळं असं, हे समीकरण थोडंसं त्यांनी वेगळं केलं असं. परंतु पहिला बॉल वाईट हाताळत असताना दुसरा बॉलवरती चांगली लेंथ वापरली गेली आणि या ठिकाणाहून आपण पाहतात विकेट मैदानाच्या बाहेर ओम म्हात्रेची.
जरूर पाहू शकाल या ठिकाणी युवा उद्योजक आणि भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय मिस्टर प्रणय घोडे यांचे इथे शुभ आगमन झालेले आहेत. त्यांच्यासोबत पाहू शकाल मिस्टर हाय अँड हँडसम बाय रोहन पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी पहिली सफलता अतुल पाटीलला मात्र प्राप्त झालेली आहे ओम मात्रेच्या रूपाने. जसं ओम मात्रे बाद झाला मात्र त्याच्या अगेन्स्ट मात्र आपण जर पाहिले तर चौथ्या क्रमांकावरती अनिकेत म्हात्रे आता मात्र आपल्याला चौथ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि 50-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय या ठिकाणी मोठा गाव संघाची. इथे मात्र पाहू शकाल चेंडूवरती अगदी फिंगर रोल केलं आणि अगदी पाहिलं तर बाटची कडा होती त्या ठिकाणी की नाही पाहायचं आहे. बायचा इशारा अवांतर धाव तिथे मात्र पूर्ण केली. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने धाव फटकावरती 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलपेश भोईरच्या अनुपस्थितीने हा संघ खेळतोय. जलपेश भोईर असा एक बॉलर जो लेंथ वरती बॉल कधी टाकून अगदी नाका जवळून बाउन्सर काढतो आणि त्याची बॅटिंगही चांगली असते, परंतु त्याची उपस्थिती हा संघामध्ये नाहीये. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. अतुलचा बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. फिल्डर त्या ठिकाणी गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. 2 धावा डेफिनेटली कंप्लीट होतील. वेगाने या 2 धावा अतुल पाटीलच्या विरोधात बनवल्या गेल्यात. त्या म्हणजे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असताना मयूर भोईरनं आणि तो वैयक्तिक आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला आणि त्याने संघालाही चांगल्या परिस्थितीमध्ये पोहोचवलाय. जरूर चांगली स्थिती मात्र या ठिकाणी आपण मोठा गाव संघाची सुद्धा पाहू शकतो. परंतु या ठिकाणी गोलंदाजाचा सुद्धा आपण विचार केला तर सापाडे संघाने सुद्धा मात्र चांगली वापसी केलेली आहे असं म्हणावं लागेल. हो चेंडूला अफठी दिली. अगदी चेंडूचा आपण जर पाहिलं तर पाठलाग करण्याचा सुद्धा फलंदाजाने प्रयत्न केला परंतु लाईन चुकीची होती. त्याचमुळे पाहतोय की अजून एक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धाव फलक्यावरती 54 धावा लागल्या गेल्या. यानंतर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. वीर बजरंग कारेवली विपक्ष वेले या 2 संघादरम्यान पुढील सामना असेल कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण दोघांमध्ये नाणेफेकी इथे संपन्न करू. राऊंड द विकेट आता मात्र मारा करतोय आणि राऊंड द विकेट जसा अतुल पाटील आला तसा मात्र या ठिकाणी डॉट चेंडू आपण पाहतोय. राऊंड द विकेटने एक त्याची वेगळी ऍक्शन आहे कारण राऊंड द विकेटने जास्तीत जास्त बॉल तो स्टंप ठेवत असतो आणि कधी कधी ऑफ स्टंप वरून बॉल जास्त बाहेर काढणं ही अतुल पाटीलची खासियत आहे. अगदी स्टायलिश खेळाडू, टेक्निकल खेळाडू, शार्प माइंड त्याचा यूज नेहमी तो करत असतो ॲज अ बॉलर म्हणून. आणि त्यांनी डॉट बॉल फेकला. टीमची परिस्थिती जर आपण पाहिली तर 54 या धावसंख्येवरती सध्या तरी कंट्रोल केल्या त्यांनी धावा शेवटच्या ओव्हरमध्ये. जरूर इथून जर एखादा मोठा फटका तर मात्र आपल्याला 60चा आकडा पाहायला मिळू शकेल आणि तो मोठा फटका मात्र फलंदाजांच्या बॅटमधून येईल का प्रयत्न जरूर करतात परंतु मिस्टामिंग निल्सन मडवी यांचे सेफ हँड पकडला जाईल आणि अखेर फलंदाज झाला त्या ठिकाणी बाद. फलंदाज बाद झालाय. सफलता मिळते या ठिकाणी अतुल पाटीलला. ही चर्चा करत होतो की जर HB पाटील प्रतिष्ठान आज वेले संघ HB पाटील प्रतिष्ठान जय कापरोबा या नावाने खेळणार आहे. जर तो इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अतुल पाटीलने विकेट मिळवली आहे. महत्वाची होती. एखादा मोठा फटका खरं तर त्याच्या अगेन्स्ट आला असता परंतु त्याने तो मोठा फटका खेळू दिला नाही आणि अखेरकार त्याच्या नावावरती 2 विकेट राहिल्या. परंतु आपण मयूर भोईरचा जर खेळ पाहिला तर चांगली इनिंग त्यांनी मात्र साकारली. 14 चेंडूमध्ये 26 धाबांची एक महत्वपूर्ण इनिंग त्याने मात्र या ठिकाणी खेळली आणि त्याचमुळे मात्र संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर दुसऱ्या इनिंगला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी मात्र या धाबा पुरुष असतील की नाही परंतु पहिल्या धाबाचा जर आपण खेळ पाहिला तर 54 धाबा आपल्या धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डाबातील आणि तो चेंडूचा सामनाकडे सज्ज होते फलंदाज साहिल म्हात्रे. लास्ट टू गो आणि इथे मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आलाय. डॉट आणि अखेर या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या डाबाचा खेळ समाप्त झालेला आहे. सापाडे संघाने पाहिले तर नाणेफेकी जरूर जिंकली. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र या ठिकाणी 54 धावसंख्येवरती रोखलेला आहे आणि सामना जिंकायचा असेल तर 55 धाबांचा पाठलाग इथे मात्र सापाडे संघाला मात्र या ठिकाणी करावा लागेल. या धाबांचा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. वीर बजरंग कारेवली विपक्ष HB पाटील प्रतिष्ठान जय कापरोबा वेले या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि मी विनंती करतो भागेश मित्रांना की आपण हा टॉस संपन्न करा आणि दुसऱ्या इनिंगला ज्यावेळी सुरुवात होईल तुमच्या सोबतीला कॉम बॉक्समध्ये असतील शायरो के शायर बाबूशाह आणि त्याच्या सोबतीला असतील मिस्टर राहुल भोईर. HB पाटील प्रतिष्ठान जय कापरोबा वेले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कारिवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला की जास्त वेळ न दवडता तुम्हाला लगेच टॉससाठी यायचं. जय छोटी क्रिकेट संघ आयोजित लक्ष्य चषक 2025 मध्ये मित्रांनो तुम्ही आहात. आजची रात्र 3री. जरूर रात्र वैऱ्याची असते परंतु ही रात्र क्रिकेट रसिकांची आहे
आणि क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनाचा हा भाग म्हणजेच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा लक्ष्या 7721 लक्ष्य चषक 2025 तुम्हा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. तुम्ही या स्पर्धेचे साक्षीदार आहात की या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेतात. या मनोमोरात आनंद घ्या. आज तुम्हाला काहीसा वेळ असेल रात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या, कारण या टेनिस बॉल क्रिकेट जगतातले रती महारथी संघ आज तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. HB पाटील प्रतिष्ठान काप्रोबा वेले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कारिवली. मी व्यासपीठावरतून विनंती करतोय प्रसादजी केने आणि योगेशजी दळवी साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही दोघे टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण तुमच्या शुभ उपस्थितीने या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन मान्यवर आपले या व्यासपीठावरती उपस्थित होते, त्यांचे शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकीचा कौल. दोन्ही खरं तर कॅप्टनला नाण्याच्या पडताळण्या करा, नाण्याच्या बाजू दाखवा. एका बाजूला जय जोटिंग देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्या चषक 2025. जय जोटिंग क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्या 7721 चषक, अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो कॉल देतील यस कारिवलीचे कॅप्टन कॉल देतील. लक्ष्य चषक अशी त्यांची कॉलिंग आणि कॉल आला आहे त्यांच्या कदाचित विरोधात. सो टॉस जिंकला टीम जय काप्रोबा वेले या टीमने आज HB पाटील प्रतिष्ठान या नावाने आज संघ खेळतोय. प्रथमतः जरूर टॉसचा डिसिजन तू देण्या अगोदर मी तुला एक प्रश्न विचारेन की काय वाटतं अंडर फ्लडलाईट तू स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. हा ग्राउंड अगदी सुसज्ज आहे आणि बालारामजी घोडे साहेबांनी ज्या रालिंग या क्रीडांगणाला उपलब्ध करून दिलात, या क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाबद्दल काय म्हणशील. आम्ही एकदा इथे खेळलेलो पण नाईटला नव्हतो खेळलो. आता नाईटला संधी दिली खेळाची, आम्ही चांगला खेळ करू. तुम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी आला होता तेव्हा या रालिंग होत्या का. त्या नव्हत्या. एकदम सुसज्ज असे क्रीडांगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि मी आभार व्यक्त करेन पुन्हा एकदा देवरुंगचे सरपंच बालारामजी गोडे यांचं, कारण त्यांनी या रालिंग आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलात. टॉस जिंकला डिसिजन काय. फिल्डिंग करू आम्ही. याच्या मागचं काही रिझन, कारण शेवटचा सामनाही नाही आहे आणि अंडर फ्लडलाईट तू खेळतोय, म्हणजेच या फिल्डिंग घेण्यामागचं काही कारण. आम्ही त्यांना कमीत कमीत रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तरी काय माइंडमध्ये आकडा घेऊन आलास का की समोर कारिवली आहे, सो माइंडमध्ये काहीसा आकडा असेल की निदान एवढं मिनिमम धावसंख्या तुम्ही त्यांच्यासमोर रोखण्याचा प्रयत्न कराल. 45-50. ॲज अ कॅप्टन तू आहेस सध्या तरी टॉससाठी तू आलाय. तुझं या टीममध्ये कोणतं रोल ॲज अ बॉलर की बॅटर. बॅटर आणि क्षेत्ररक्षक. म्हणजे फ्रंटलाईन बॉलरपैकी तुम्ही 4 गोलंदाज यूज कराल. काय रणनीती असेल, कोणती अनुक्रमणिका असेल की तुम्ही कोणत्या बॉलरला पुढे प्रमोट कराल. मी ज्यांना पण बॉलिंग देईन त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. क्लीन अँड प्युअर खरं तर ओपिनियन होतं टीम वेलेच्या कॅप्टनचं. आता जाऊया खरं तर कारिवली टीमच्या कॅप्टनच्या बाजूने. टॉस आता गमावला गेला आहे, मनाच्या विपरीत झालाय की मनासारखं झालाय. मनासारखं झालं. आम्ही बॅटिंगच करणार होतो टॉस जिंकून, कारण की रात्रीचा हे आहे आणि चेसिंगला थोडा प्रॉब्लेम होईल असं वाटतंय मला. आम्हाला बॅटिंग पाहिजे होती, आम्हाला बॅटिंगच मिळाली आहे. काय वाटतं माइंडमध्ये किती आकडा आहे, किती आकडा बनवणार. जास्तीत जास्त धावांचा आम्ही प्रयत्न करू, कारण की समोर ही चांगला संघ आहे वेले संघ. आमने सामने आम्ही भरपूर वेळा आमची झालेली आहे. तुम्ही दोन्ही संघ GC अंतर्गत येता, खरं तर त्या विभागामध्ये तुम्हीही चांगलं खेळता. मागच्या गतवर्षी तुम्ही एकमेकाच्या भरपूर वेळा विरोधात आले होतात, परंतु यावर्षी विरोधात पहिल्यांदा येता की याच्या अगोदर तुम्ही आला होतात. पहिल्यांदाच येतोय. पहिल्यांदा. चला, खूप चांगल्या प्रकारे ओपिनियन. परंतु काय टार्गेट माइंडमध्ये की किती धावा बनवणार. जास्तीत जास्त धावांचा टार्गेट करू आम्ही. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे ओपिनियन आपण या ठिकाणून घेतले. तिथे मॅचही सुरू होईल. टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की HB प्रतिष्ठान जय काप्रोबा वेले या टीमने टॉस जिंकलाय. ते प्रथमतः फिल्डिंग करतील. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल कारिवली. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे मार्गदर्शक राहुलजी बोर सर आणि शेरुख शायरी के बादशाह बाबूशाह. बहुत बहुत शुक्रिया पर बाकी समाते शेर चलेंगे मुकाबला की तरफ, जहाँ पर देखिए बात करेंगे सेकंड मुकाबला आज थर्ड नाइट की देखिए बात करेंगे, जहाँ पर टारगेट की बात करेंगे 55 रनों की टारगेट से। राहुल सर कहते ना अपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है, और ये टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो ये क्रिकेट देखिए चौके छक्के का है लेकिन विकेट हरकत कर रहा है। पिछली मैच हमने देखे यहाँ पर जहाँ पर टारगेट इतना बड़ा नहीं था लेकिन मुश्किल बना था, एक गेंद पर 2 की जरूरत थी, और जिस तरह से बाबू ने लाइन पकड़ा था, हमने जिक्र किए थे कि एक आध गेंद खराब आ सकते हैं, तो वही रिजल्ट लेकर आया। लेकिन यहाँ देखते हैं शुरुआत से बड़ा अच्छा गेंदबाजी देखने को लग चुका है, और ये देखिए भाई यहाँ पर नजदीकी मामला भी हो गया नहीं, यहाँ पर बैटर को देखिए आउट होना पड़ा।
राहुल सर अब ये 55 की टारगेट फिर कठिन बनेगा मुझे लग रहा है जिस तरह से, क्योंकि अतुल की बात करेंगे ना इस साल अच्छी टच में है, इनफॉर्म बल्लेबाज हैं, अर्धशतक कहीं दागे हैं टीम के लिए, शुरुआत अच्छी दिलाते हैं। अगर शुरुआत में अगर ऐसे बल्लेबाज आपके आउट हो जाते हैं फिर आने वाले बल्लेबाज के लिए थोड़ा कठिन रहेगा। माइंडसेट क्या करें यहाँ पर, बड़े हिट के लिए जाएं या विकेट संभाले, ये बहुत कुछ बयां करेगा। डीजी के पास चलते हैं, उसके बाद राहुल सर जुड़ेंगे। या मॅच मध्ये सापड टीम कडनं आणि अतुलचं स्वास्थ्यामध्ये बाद होणं जरूर एक मोठा धक्का। विकेट टू विकेट बॉलिंग देखील सुरू आहे। गावदेवी स्पोर्ट्स मोठागाव टीम कडनं एक चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये सेट केली आहे। अतुलनं लास्ट मध्ये चांगली बॉलिंग जरूर केली, त्याच्याकडनं अपेक्षा होती चांगल्या बॅटिंगची, मध्ये त्याच्याकडनं चांगली बॅटिंग नव्हतं, तो रनआउट बाद झाला। मोठा धक्का लागत असताना 2 वरती 1 जयदुर्गा सापाडे। चांगला चेंडू खाली राहिला सबमरीन। विकेट टू विकेट बॉलिंग अनिकेत मात्रेची आपल्याला पाहायला मिळते। चांगले लेन ते चांगला टप्पा आहे। भरपूर आपण बघतो बाबूसा, आता जर टीम आपण मोठा गाव ठेवू शकेल तर मोठा गावमध्ये आपल्याला भरपूर बदल आणि काही यंगस्टर नवोदित खेळाडू पाहायला मिळतात। मोठा गावचा जर विचार केला तर मोठा गाव टीमने एक काळ गाजवलेला आहे। स्वर्गीय ऋतुंबर ट्रॉफी 2 वेळा अधिक टीमने जिंकलेली आहे आणि त्याच्यानंतर बघतो निलेश मात्रे एक मोठं नाव आहे। आज जरूर तो 40+ ऑल इंडिया ओपनचं किंवा ग्रामीण क्रिकेट खेळत असेल, मग ओम जरूर त्यांचा जो क्रिकेटचा वारसा आहे तो पुढे चालवतोय। नहीं सही बताए राहुल सर, नीलेश दादा का मैं भी अभी जिक्र करने वाला ही था। अच्छी बात है, ऐसे खिलाड़ी देखिए जुबा पे खुद पे खुद आ जाते हैं। और ये चलिए वाइड लॉन्गा प्रो कैच बन सकता था और बन भी गया था लगभग। होता है यहाँ से एक ही हाथों में कैच लेना चाहते थे, यहाँ से फिल्डर की बात करेंगे महेश वेले तिकडे आपण बघतोय डीप मध्ये सध्या तरी स्लीपर कव्हर मध्ये पेट्रोलिंग करतात। आणि मोठा गावचा विचार केला तर परेश भोईर देखील एक चांगला खेळाडू राहिलेला आहे, त्यांनी देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेला आहे या टीम करिता। त्याच्यानंतर निलेश दादा मात्रे असेल तर बरेचसे आपण नवोदित खेळाडू, किरण जो आहे का आपण बघतोय, त्याच्यानंतर वीरनाथ, एक 2 ते 3 प्रमुख खेळाडू राहिलेले आहेत। त्याच्यानंतरचे सगळे यंगस्टर आपण पाहतोय। खराब चेंडू फुल टॉस, फक्त दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट। रन्स देखील चांगला मिड चेंडू वेगाने चाललेला आहे। स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा। नाम से देखिए टूर्नामेंट खेला जा रहा है और बहुत बढ़िया। देखिए बैकफुट से यहाँ पर कट खेलना चाहते थे, गति नहीं उतना मिला, उछाल भी नहीं था यहाँ से। पिछली गेंद पे देखिए था अंपायर से थोड़ी सी बिमर की मांग कर रहे थे, लेकिन बहुत कुछ देखिए बैठ कर आपने पूरी तरह से स्वीप के जैसे खेला था गेंद को, और जिसके कारण देखिए बात करेंगे अंपायर ने यहाँ से आगे पहुंचना नहीं पसंद किया। अच्छी अंपायरिंग देखिए यहाँ से जो बेहतर लग रही है उसका इस्तेमाल कर रहे हैं। और सही बताइए यहाँ पर वीरनाथ लीजिए, किरण देखिए निराश के बल्लेबाजी में एक लेजेंड खिलाड़ी जल्पेश भूरी ने, जो अर्पण मौला खिलाड़ी मिस्टर जीतीश, और जिन्होंने टीटीपीएल को भी देखिए सक्सेसफुल किए, तेजेश और सुशील के साथ में निश्चित रूप से। लेकिन शायद उनका भी कमी खेला, यहाँ पर गेंदबाजी में खेलेगा ज़्यादातर, बल्लेबाजी में देखिए नीचे जो आकर मयूर भूरी ने भरपाई किया। भाई 26 रनों का इनिंग्स रहा, अहम इनिंग्स रहा। राहुल सर एक अच्छा टोटल सेट करना जहाँ पर था, लेकिन अब कहते हैं ना मारने वाले से बचाने वाले को बड़ा कहा जाता है। अब जल्पेश भूरी की थोड़ी सी गेंदबाजी कमी खेलेगी, लेकिन देखते हैं बाकी के जो युवा टैलेंट ने हमेशा भरोसा दिखाया है, शायद आज उनका इस्तेमाल किया जाएगा। लेकिन देखते हैं विकल्प गेंदबाज अगर खड़े उतरते हैं तो ये बेनिफिट फायदा मिल सकता है। जब एक कोई सीनियर खिलाड़ी नहीं रहता है उसके जगह में अगर आपको मौका मिला है तो फिर उसका फायदा लेना चाहिए। जो प्रसिद्ध कृष्णा ने देखिए बात करेंगे, अच्छी गेंदबाजी रही, फिर भी कहूँगा 3 विकेट उन्होंने चटकाए। लेकिन सब बात ये रहेगी हिंदुस्तान टीम कल सुबह कहाँ तक पहुँच पाएगा। लेकिन नीतीश रेड्डी शायद उन्हें भी आक्रामक बल्लेबाजी करना चाहता। ऋषभ पंत ने दिखा कर गए थे कि ये विकेट पर टिककर बल्लेबाजी करना कठिन था। प्लीज जरा खुर्च्या ज्या आहेत त्या आपण मागे घ्या, नम्रतेची विनंती असेल। विकेट इथनं अजून एक मिळते। खेळाडू कक्षाच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडू कक्षामध्येच ठेवायच्या आहेत। प्लीज थोडं सहकार्य करा। ज्या काय खुर्च्या आहेत त्या खेळाडूंकरिता आम्ही खेळाडू कक्षामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या खुर्च्या ज्या आहेत त्या आपण खेळाडू कक्षामध्येच ठेवायच्या आहेत।
आणि विकेट येत मी ते बाबूसरनं खूप चांगला उल्लेख केला. बघतो आपण रिषभ पंत, जरूर रिषभ पंत बघतो आपण क्रिकेट एक्झॅक्ट टेस्ट मॅच खेळतो की T20 खेळतो हे समजे ना, मग ते त्याचा एक वेगळाच क्लास आहे, वेगळाच अंदाज आहे. कारण असा कोणी बॅटर मी तरी ना बघितला की 20 किंवा 30 बॉलमध्ये आपण बघतो टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची 50 आपल्याला पाहायला मिळेल. जरूर मॅचचा रिझल्ट काय हो, मात्र खरं तर ऑस्ट्रेलिया में सध्या तरी चर्चा है थी फक्त ऋषभ पंत की। नहीं, ऋषभ पंत को पता नहीं था उनकी कीमत कितनी थी, लेकिन इस साल आईपीएल ने बता दिया 27 करोड़ आने के साथ के कितनी कीमत के आप खिलाड़ी हो, और उन्होंने टेस्ट में करके दिखा रहे हैं। इस सीजन कप्तानी रहेंगे राम सर, देखिए यहाँ पर है, क्योंकि उन्हें पता नहीं था, हमें भी कभी कभी पता नहीं रहता है हम कितने कीमत के हैं। जब सामने वाले देखिए किसी टूर्नामेंट में, राहुल सर एक एग्जाम्पल देखिए, जब हमें कोई बड़ी टूर्नामेंट में इनवाइट होती है या जो हमारे फैन हमसे मिलते हैं, कुछ जिक्र करते हैं, तभी हमें पता चलता है कि हमारी कीमत। तब ऋषभ पंत को देखिए उनकी कीमत समझ में आया और उन्होंने बहुत बढ़िया क्रिकेट खेले। नीतीश रेड्डी अभी युवा हैं और समय, लेकिन आज उन्हें वो क्रिकेट खेलना चाहिए था मेरे हिसाब से, क्योंकि ऑस्ट्रेलिया टीम कहा जाए तो बड़ी जिद्दी टीम। और पेट कमिंस देखिए, जब जरूरत रहती है ऑस्ट्रेलिया के लिए खड़े उतरते हैं, गेंदबाजी लीजिए बल्लेबाजी लीजिए। देखा जाए तो वो परफेक्ट स्ट्राइकर गेंदबाज भी नहीं है या परफेक्ट ऑलराउंडर भी नहीं है, लेकिन दोनों काम वो कर लेते हैं। तो इसलिए कहते ना, ना सूरत देखो ना मुहूर्त देखो, टीम की जरूरत देखो। यहाँ देखते हैं 2 विकेट गिरने के साथ साथ जो सलामी बल्लेबाज आउट हो चुके हैं, अब यहाँ 1 डाउन के बल्लेबाज है, लेकिन थोड़ी सी देखिए, ओ ये चलिए शॉटम पुल यहाँ पर फील्डर से दूर है, और यही काम करना होगा भाई। यहाँ से कहते ना, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। आता हुआ 4 रन। फक्त आपण 14 मध्ये 13 धावा स्कोर वरती आहेत, एक चांगला फटका पाहायला मिळाला। अशाच फटक्यांची गरज आहे सापा टीमला। मोरेचा चेंडू वेगवान, विकेट कीपरच्या हातात, मध्ये उमेश खान सांगत असताना व्हाईट बॉल आहे। एक्स्ट्राच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्डवरती आपण एकूण रन्स बघतोय, 14 धावा स्कोर बोर्डवरती आहेत, 14 रन्स इन अ बोट। या मॅच मध्ये 55चं टार्गेट आहे। आपण तो प्रति षटकामागे 11.00 ची आपण बघतो। या दरम्यान जी धावगती आहे ते मेंटेन करायचे जयदुर्गा सापा टीमला। यावेळेचा चांगला चेंडू आहे, चांगली लेंथ आहे, मोरे विकेट टू विकेट बॉलिंग करतोय, चांगला कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। येत असताना डॉट बॉल, वेरी गुड बॉलिंग, बहुत बढ़िया। देखिए किरण पाटिल एक लेजेंड खिलाड़ी, देखिए विकेट के पीछे हमने जिक्र किए नहीं ज्यादा महात्रे, देखिए पूरी भर में जिम्मेदार, देखिए इन लेजेंड के ऊपर छोड़े हैं। बिरनाथ लीजिए अपने भाई सही बताई, लेकिन गेंदबाजी अच्छी, देखिए लंबे कद का फायदा ले रहे थे। इस बार देखिए बात करेंगे, थोड़ा सा लाइन से चुके, लेग स्टंप पिच हुआ, उछाल मिला यहाँ पर, और लेन भी थोड़ा छोटा था, लेकिन बहुत बढ़िया। देखिए फाइनली को चुनते हुए और एक 4 रन आता हुआ। अब ये असेल कारिवली संघाचा आज काय करतो बघूया कारिवलीच्या माध्यमातून। आमचे इथे फेवरेट प्लेयर आहेत कारिवलीचे। नहीं, राहुल Next match सर मध्ये हर किसी के पसंदीदा खिलाड़ी रहते हैं। आपने बहुत काम किए जाके वहाँ पे भिवंडी में, अभी भी पहल की रेस में देखिए बात करेंगे, लेकिन किसी भी मैं कम नहीं मानता हूँ, क्योंकि कहते ना, जो पेड़ आपको फल नहीं देता है ना, वो छांव देता है। अगर कोई खिलाड़ी आपके लिए अर्धशतक नहीं खेलता है, 10-12 इंपोर्टेंट रन देता है, कोई खिलाड़ी 2 रनों की जरूरत होती है, खड़ा उतरता है, कोई अच्छी फील्डिंग से, किसी भी कम मत मानिए। यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, लगातार 2 चौका आने के साथ साथ है दबाव यहाँ से सपाटे टीम ने डाले। यहाँ पर अजय दुर्गा देखिए सपाटे टीम, और यहाँ पर देखिए बात करेंगे, और देखिए मोटा गांव टीम की बात करेंगे। पिंटिया भाई आएंगे तो उसे गुजारिश करना चाहेंगे, सपाटे का तो एक अच्छे पैकर आयोजक है,
स्वागत है उनका भी। अब समीकरण की थोड़ी सी जिक्र करेंगे निश्चित रूप से, जहां पर 33 की जरूरत है। और ये चले लेन एकदम से आगे रखे थे लेकिन जगह से खेल गए। और रिप्ले में हम देख सकते हैं ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव राउंड द विकेट से गेंदबाजी ऑफ स्टंप लाइन पिच, वाइड यॉर्कर का कोशिश था यहाँ पर, लेकिन वाइड यॉर्कर नहीं था, फुल लेंथ था, लेकिन बल्ले से बात से थोड़ा दूर था। बहुत बढ़िया ऑफ स्टंप लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए अनिकेत देखिए यहाँ से। नहीं यही हो सकता है जब आपके गेंद पर पिटाई हो रही है, अगर महंगा हुआ है ऊपर तो भरपाई करने के लिए विकेट नहीं, जो कुछ डॉट गेंद आपको निकालना होगा। बहुत तेज ताकत डालना चाहते हैं व्हाइट का जब राहुल भुर से देखिए बात करेंगे। अब अच्छी गेंदबाज तभी बन पाओगे जब आपके पास गति रहे, ये नहीं जब आप अच्छी एक लाइन एक लेन पकड़ लो तो फिर गति आपके पास ना भी हो फिर भी आप मुश्किल बना सकते हो। 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत बघतो आपण। 32 धावेची गरज आहे मॅच मध्ये बाबूसा। एक चांगली मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळतं, दोन चांगल्या टीम खेळतात। वेगवान चेंडू बघतो आपण मात्रेचा, आडव्या बॅटना ऑन साइडला जरूर खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत ओमकार तिकडे ओम पोहोचले, धाव मात्र एक सिंगल असमेल। एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे। स्कोर बोर्ड आपण पाहतो 24 धावा धावा फलकावरती आहेत। 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत बघतो आपण विजयाकरिता 31 धावेची गरज आहे। नेट टू नेट मैच ही देखील आपल्याला बाबूसा पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाही। नहीं राहुल सर यहाँ पर विकेट देखिए गेंदबाज को मदद मिल रहा है, जिसके हिसाब से आपको थोड़ा और मैच को करीब लेना होगा। अगर मुकाबला जीतना है तो यहाँ पर जयदुर्गा सपाटी टीम को और मोटा गांव टीम को यही काम करना होगा। औसत एवरेज वो बचाकर गेंदबाजी करने की। बहुत बढ़िया देखिए बैक फुट से देखिए यहाँ पर कट लाजवाब रहा। यहाँ पर पंच देखिए यहाँ से टेनिस गेंद देखिए एक बार अच्छा टाइमिंग हो जाए तो बाउंड्री लाइन पर बड़ी आसानी से पहुंच जाती है। बल्लेबाज देखिए तेजी से भागते हुए यहाँ पर 2 रन कंप्लीट किया, ये भी अच्छी सोच है। कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। अभी भी 15 गेंद देखिए 29 की जरूरत है, लेकिन कहते हैं ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। एक दो बड़ा हिट कहीं ना कहीं जरूरी है, थोड़ा करीब आना है तो मैच को 15 गेंद 29 की जरूरत है। और ये चले सेंसिबल क्रिकेट से शायद यहाँ पर चाहते हैं मैच को और आगे लेकर जाया जाए। डिफेंसिव शॉट देखिए खेलते हुए, माइंड सेट एकदम सेट है कि अंतिम 12 गेंद के पर जो कुछ करेंगे ये ओवर में विकेट नहीं दिया जाए। लेकिन कभी कभी राहुल सर कहते हैं ना आपकी सोच आपको ही मार डालती है। हम जो सोचते हैं अक्सर वो होता नहीं। क्रिकेट एक ऐसा चीज है ना, अपनी सोच को भी कमजोरी बना देती है। 14 गेंद 28 की जरूरत है, हर गेंद पे बात करेंगे ना 2 का उससे 8 रन बनाना है। चलिए क्या हो गया रनअप में, या कुछ मंकट का तैयार था? असे मंकट विकेटचा नियम इकडे आहेच नाही या स्पर्धेमध्ये। नहीं सही बात है, मंकट विकेट ले जाना जैसे विधानसभा का टिकट मिल जाना, ऐसा लगता है कभी कभी। मुझे तो लगता है ये रोल आईसीसी भी हटा देना चाहिए। क्या है फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल अजिबात नसणार आहे। एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण भागीदारी सुरू आहे। गणेश आणि बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये रिग्नेश दोघे जो फलंदाज खेळतात, दोघांमध्ये भागीदारी सुरू आहे, पार्टनरशिप गरजेचे। मतलब समोर जो आहे तो आता आपण जर विचार केला तर रिक्वायर रन रेट कडे देखील बघणं गरजेचं बाबूसा। नहीं वही तो मैं बात छेड़ रहा था राहुल सर, क्योंकि यहाँ पर जो करंट रन रेट जिस हिसाब से चल रहा है, रिक्वायर्ड रन रेट देखिए काफी आगे निकल रही है कहीं ना कहीं यहाँ पर। और ये गेंद देखिए इस ओवर की आखिरी गेंद है, और हल्के हाथों से देखिए गली को ढूंढ लिया भाई। यहाँ से गली पॉइंट तैनात थे, यहाँ से उसके बीच में खेला गया। आउटफील्ड इतना तेज यहाँ पर आता हुआ 4 रन, और ये चौके कहीं ना कहीं मैच को अब थोड़ा करीब लेकर आ रहे हैं। जरूर शेवटच्या बॉलवरती अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मला चॉक करत असताना लास्ट मोमेंटला हा फटका खेळ, काय फटका बघा, टायमिंग अतिशय सुंदर आहे। दरम्यान गणेश भुईरच्या माध्यमातून आय थिंक तो आपल्याला फटका मैदानाच्या आतमध्ये रिग्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अंडरआर्म शॉट आपण म्हणू शकतो। नुकताच ज्यांचं आगमन झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनेजी पाटील कारिवले गावचे, त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। या आपण आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। तसेच ज्या बजरंग स्पोर्ट्स कारिवली टीमचे सन्माननीय जे स्पॉन्सर आहेत आमचे सन्माननीय साजनदादा पाटील कारिवली, यांना विनंती की आपण देखील आमच्या व्हीआयपी डाईज वरती या। आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। बघतो आपण आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल। 12 चेंडू शिल्लक आहे, 23 ची गरज आहे मॅच मध्ये। बहुत बढ़िया देखिए ड्रोन कैमरा के माध्यम से ये सुंदर था
ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव देखिए कितना बढ़िया क्लियरिटी क्वालिटी देखिए यहाँ से क्या दृश्य। ऐसा लग नहीं रहा है राहुल सर कि हम कहीं शारजा के स्टेडियम में जाकर इस मैच को कमेंट्री कर रहे हैं। देख रहे हैं देखिए चारों तरफ इमारत है, लाइट देखिए यहाँ से ऑन है हर घर में देखिए। और जहाँ पर सामने से देखिए शारजा के मैदान में देखते हैं जो एक रोड जाता है, अक्सर गेंद छक्के जाता है तो वहाँ पहुँचती है छोटी ग्राउंड, और वो दृश्य देखिए। जरूर जरूर बाबूशा, 12 नंतर तुम्हाला जरूर समजेल की आपण मनालीमध्ये थोडं थांबा। 12 गेंद 23 की जरूरत है राहुल सर। पिछला मैच भी यही हालत था, यहाँ पर 12-23 समीकरण था, लेकिन उसके बाद मैच एकदम क्लोज बना था। श्रवण ठाकरे भूमिक स्पोर्ट वारेड यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण देखील व्हीआयपी डायस वरती यावं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या मॅच मध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल। मगाशी देखील मॅच पहिली मॅच बाबूचा शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाली। हा, आमचे देवरुंग गावचे कोणी ग्रामपंचायत सदस्य किंवा उद्योजक समाजसेवक आला असाल तर आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जेलची संधी, ओमनं चांगला प्रयत्न केला शेवटच्या मोमेंटला। मध्ये बाबूचा जरूर सांगतील काय झालं ते। नहीं, निश्चित रूप से राहुल सर आप मेहमान की तरफ ही आपकी नजरें थी, कोई बात नहीं। और देखिए जिस तरह से उन्होंने एफर्ट दिया लाजवाब था। वो मैं कहूँगा कैच तो नहीं हुआ, लेकिन उससे बेहतर यहाँ पर उन्होंने कैच के साथ रन बचाए। यहाँ पर कितना रन यहाँ बचाए, 5 रन आपल्या टीम साठी नक्कीच 5 वाचवलेलं आहे। रन। क्या एफर्ट था, लाजवाब एफर्ट भाई यहाँ से, कमाल के देखिए यहाँ से। इसलिए कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो। तसेच देवरुंग गावचे कोणी उद्योजक समाजसेवक देवरुंग आमचे बापगाव देवरुंग पाड्याचे कोणी और इस बार देखिए राहुल सर नहीं रुकेंगे भाई। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक दीजिए वाला। सोलह की जरूरत है राहुल सर। देखिए जो पिछला प्रयास था 1 रन आया था, लेकिन उसके बाद देखिए ताकत जोर सब कुछ लगाए। रिप्ले में आप देख सकते हो किस तरह से यहाँ पर ये देखिए थोड़ा लेन को आगे रखे थे, सरप्राइज दिए थे यहाँ पर बैटर के लिए, और हल्की सी फनफुट पर आए थे और बल्ले के बीचों बीच आ गई भाई। अब समीकरण बदलता हुआ देखिए यहाँ पर 10 गेंद 16 की जरूरत है। अब जो दबाव बनी थी बैटर के ऊपर वो दबाव देखिए निकलता हुआ। और एक देखिए यहाँ पर स्लो स्वीप देखिए वो क्या है, वो यहाँ पर अद्भुत देखिए स्टाइल, यहाँ पर स्क्वायर लेग एकदम से नहीं था यहाँ से, और एक 4 रन आता हुआ यहाँ से। इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और रिग्नेस बल्लेबाजी कर रहा है लेवारी 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 लेवारी। मी देखील कन्फ्युज झालो की विघ्नेश हा फलंदाज नवीन आला की काय सापा टीम मध्ये। विघ्नेश आहे, जरूर थोडीशी मिस्टेक आमच्या 12 मॅन करून कदाचित झाली असावी, हरकत नाही। मग आता विघ्नेश आक्रमणाला सुरुवात केलेली, जबरदस्त खेळाने मॅच आता खुली केलेली। 9 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज। जबरदस्त आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि मैदानाच्या आतमध्ये जरूर सापा टीम न केलेला कमबॅक विघ्नेश मडवी। अजून एक ऑन साइडला दमदार शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, चुकवदार नाहीये, गवसलेत मडवी। परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला। मग मडवीने आपला काम केलेला आहे, अजूनही मॅच ऑन आहे आपण म्हणू शकतो। यस दिस आहे ही प्लेयर तुम्हाला पाहायला मिळेल। विघ्नेश जोर आपल्या टीम करिता 35 आय थिंक त्यांना रन्स बनवला बाबूचा, आणि सॉन्ग देखील आपण ऐकला। 14 बॉल मध्ये 35 इनिंग। आता बघतो आपण 8 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज। श्यामशेठ दलवी यांच्या माध्यमातून मोठं असं नियोजन। ज्या व्यक्ती चर्चा आपण बघतो, ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर लक्ष बैल त्यांचा आपण बघतोय सध्या तरी, ज्या गतीनं ज्या वेगानं धावतोय महाराष्ट्र बैलगाडी खेळामध्ये, जरूर त्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यांचं असा दमदार आणि दर्जेदार असा नियोजन, कारण का श्यामशेठ मधली की फक्त बैलगाडी शर्यतच नाही, सामाजिक क्षेत्र असेल, समाजसेवा असेल, क्रीडा क्षेत्र असेल, किंवा बघतो आपण शैक्षणिक क्षेत्र असेल, या प्रत्येकी क्षेत्रामध्ये आपण श्यामशेठ दलवी यांचं नाव पाहत असतो। आणि त्यांचं हा दमदार आयोजन। 8 चेंडू शिल्लक आहेत, येणारे बघतो आपण, आणि विजयाकरिता 12ची गरज। 8-12 सध्या 7-12चं जास्त महत्व आहे। मग आता 8-12चं इक्वेशन आहे मॅच मध्ये। नहीं सही बताए राहुल सर। यहाँ से महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे, बैल का शरीयत लीजिए, समाज लीजिए, क्रिकेट लीजिए। और मुझे बड़ा अच्छा लगा ये जो ग्रिल देख रहे हैं ना मैदान के चारों तरफ, परमानेंट। जब हम 2 साल पहले शायद आए थे, बहुत बड़ा देखिए नाइट में आए थे नेचर, राहुल सर आप भी थे शायद
जहाँ नेहरू टीम चैंपियन होता, गोरसाई जैसे ताकतवर टीम को रोका था। ऑर्केस्ट्रा जगन सिंह पाटिल निश्चित रूप से कुछ फ्री एंट्री यहाँ पर इस विभाग की टीम को निश्चित रूप से था, एसोसिएशन की टीम को हो रहा। और ये चलिए अपील तेज और उंगली उठी है यहाँ से। अब मुकाबला में मजा आएगा राहुल सर यहाँ पर, क्योंकि समीकरण रह जाएगा भाई 6 गेंद और 11 की जरूरत है। कहते हैं ना, कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है भाई। जो गिरकर संभल जाए वही जीतता बाजी है, क्योंकि जिस तरह से यहाँ पर विघ्नेश बल्लेबाजी कर रहे थे, लग रहा था मोटा गांव टीम टाइट है, लेकिन अब गेंदबाजी से क्या यहाँ पर सापड़े टीम भाई भाई लिखते ही दीजिए क्या कहते हैं। लक्ष्य ट्रॉफी देखिए बात करेंगे 7721 सा ट्रॉफी देखिए, खास करके जय झूटिंग क्रिकेट संघ देखिए बात करेंगे देवरिंग आयोजित है। बहुत बढ़िया देखिए 6 गेंद 11 की जरूरत है। राहुल सर अब मजा आएगा मैच में भाई, यही तो बात का। कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है। क्योंकि जिस तरह से यहाँ पर विघ्नेश ने बल्लेबाजी की, एक पारी मैच विनिंग पारी खेल कर गए, 35 रन बनाए टीम के लिए, और जहां पर 14 गेंद का सामना किए, लेकिन एक सेट बल्लेबाज का आउट हो जाना, और इसके बाद देखिए यहाँ पर 6 गेंद 11 की जरूरत है। तभी तो मैं अक्सर कहता हूं कि हार और घास कहीं भी पैदा हो सकती है। अभी कुछ जीत आपको हमेशा राहुल सर दिखाई देती है, लेकिन हार कभी दिखाई नहीं देती है, और हार देखिए कब मंडरा जाएगी ये कहना बहुत कठिन है। और गेंदबाजी के लिए अंतिम ओवर महेश वेले देखिए बात करेंगे, और बल्लेबाजी में वहीं देखिए स्ट्राइक पर बात करेंगे तो सागर पाटिल देखिए स्ट्राइक पर रहते हुए। ओ ये चलिए भाई, ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा। राहुल सर कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, और जब सेठ बल्लेबाज आउट हो जाते हैं ना, यही कठिन होता है भाई। कहते ना, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। अब देखिए गेंदबाज ने तो ठान लिया भाई 11 रन बचाना है, लेकिन बल्लेबाज भी अब दिमाग में यही सोच लिए होंगे कि हमें भी ये रन बनाना है भाई। सोच तो दोनों टीम का जारी है, लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है। एक एक रनों से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी भाई। एक बड़ा हिट जरूरी है। कहते ना, किनारे से पर बैठकर कुछ फायदा नहीं है, समंदर में उतरना पड़ेगा। मोती कभी किनारे पर नहीं आती है, समंदर में उतरना पड़ता है। 4 गेंद अभी भी 9 की जरूरत है, कुछ कहा नहीं जा सकता। चलिए भाई, अपडेट थोड़ा बेहतर किए। पहला डॉट था, यहाँ से 10 की जरूरत है। बहुत बढ़िया होता है कभी कभी मिस्टेक, लेकिन कोई बात नहीं। अभी भी देखिए 10 की जरूरत है, और गेंद की बात करेंगे तो 4 गेंद से यहाँ पर 4 गेंद 10 की जरूरत है। नीचे थोड़ी सी आवाज और उठाइए। 4 गेंद 10 की जरूरत है, और क्या कुछ फील्ड में थोड़ी सी बदलाव। चलिए समय को थोड़ा सा कॉपरेट करना होगा, कुछ कहा नहीं जा सकते हैं। किरण पाटिल देखिए बात करेंगे, जाल बिछा रहे हैं विकेट के पीछे, जाल बिछाते हुए विकेट के पीछे। मैच देखिए एकदम से हाई वोल्टेज ड्रामा हो चुका है। राहुल सर कहते हैं ना, बेमौत मर जाता है मौत से डरने वाला, और अमर हो जाता है मौत से लड़ने वाला। क्योंकि दोनों टीम के लिए देखिए हालत थोड़ी सी नाजुक है। 4 गेंद जहां पर 10 की जरूरत है। यहाँ पर गेंदबाजी के दिल की धड़कने देखिए तेज होता हुआ, और वहीं सामने देखिए लेफ्ट हैंड बैटर से स्ट्राइक मिला है भाई। रोहित पाटिल देखिए कितने बड़े बनेंगे कातिल, क्या गेंदबाज के लिए बनेंगे या खुद टीम के लिए बन जाएंगे कातिल, ये तो वक्त ही बताएगा भाई। ओ ये चलिए ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ पर। ओ यहाँ पर लाजवाब कमाल का कैच देखिए अनिकेत है, मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। और अनिकेत की कैच बता रही है भाई कि उजाला मिल जाए मोटा गांव टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। इसकी जरूरत है राहुल सर, एक कैच नहीं था भाई, बहुत बड़ा मैच था। यही तो बात की भाई, प्राणी के इतने बताया भाई, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। देखिए एकदम खड़े थे, आखिरी समय में एफर्ट लगाए, थोड़ा सा जंप मारे,
स्पाइडरमैन के जैसे कैच पकड़े भाई, छक्का भी हो सकता था, थोड़ा सा अगर जजमेंट या हाथ से चूकती गेंद। 3 गेंद, अभी भी 10 की जरूरत है, लेकिन बैटर देखते हैं मन बनाकर तो आए होंगे भाई, लेकिन समय नहीं है। एक बड़ा हिट, फिर से एक पलटेगा पासा को, लेकिन क्या यहाँ पर गेंदबाज रहेंगे हावी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। ओ ये चलिए, ऊंचाई ली है, लंबाई की कमी, फील्डर बदलाव की गई थी, और एक बढ़िया कैच देखिए यहाँ से राहुल सल, कमाल की वापसी देखिए मोटा गांव टीम है। इसलिए तो कहा जाता है भाई कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। जो 3 गेंद के बाद 10 रन बचाना था, अब राज कर रहे हैं गेंदबाजी से और बल्लेबाजी से। अगर अब यहाँ पर सपाटे टीम को राज करना है तो फिर कहते हैं ना, एकाज फाइट, वातावरण टाइट। गेंद 10 की जरूरत है, देखते हैं बैटर कौन उतारे हैं भाई। अगर वेस्ट इंडीज टीम होता तो यहाँ पर कार्लोस ब्राथवेट या आंद्रे रसेल का इस्तेमाल करता हुआ यहाँ पर, क्योंकि यहाँ पर रसल मसल इनिंग की जरूरत है। इसके आए हैं भाई, डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर एक छक्का लगा भाई तू भी आंद्रे रसेल बनेगा। एक मसल छक्के की जरूरत है, लेकिन मोटा गांव टीम को मेरे हिसाब से यहाँ पर ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है। एक अच्छी गेंद दोनों टीम के लिए, देखिए एक गेंद बहुत अहमियत है भाई। अब ये मैच में देखिए गर्मा गर्माहट पैदा कर चुकी है। क्या किसी ने सोचा था राहुल से, सोचिए आज का रात अगर 2 मैच इतना टाइट हो रहा है तो आने वाला कल फाइनल नाइट क्या होगा भाई। सोचिए, आज थोड़ी ग्रामीण धमाका कहूंगा इफेक्ट वहां गिर रहा है, जहां क्राउड देखिए और ऑनलाइन, और कल देखिए यहाँ से सनसनी मचेगा भाई, फाइनल नाइट है। अभी भी देखिए यहाँ से 2 गेंद और जीत की बात करेंगे तो यहाँ से 10 की जरूरत है भाई। मैच कहाँ था देखिए, 6 गेंद 11 और पहला गेंद देखिए सिंगल, उसके बाद विकेट, फिर से विकेट, और वो जो अनिकेत ने कैच पकड़ा था फिर जगह पे आ गए। लिफ्टन बैटर जैसे आते ही आ जाते हैं भाई जगह पे। देखते हैं यहाँ से 2 गेंद 10 की जरूरत है भाई। यहाँ से बहुत बड़ा अहम मुकाबला है, यहाँ से गेंदबाज तैयार हो। ये चल यहाँ पर बल्ला जल्दी मुंह बंद कर लिए थे, यहाँ पर स्लाइस करके गेंद गया, यहाँ पर तीसरा विकेट गिरता हुआ और हैट्रिक विकेट देखिए यहाँ से महेश वेले। देखिए आज जलपेश टीम में नहीं थे, लेकिन काम इन्होंने कर लिया भाई यहाँ पर। अब एक गेंद राहुल सर है, 10 रन। अब अगर मोटा गांव टीम को कोई हरा सकता है तो वो मोटा गांव टीम। कर रहे थे 35 रनों का इनिंग्स, एक मोहरा बने थे भाई, तू चीज बड़ी है मस्त मस्त, जब वो बल्लेबाजी कर रहे थे। लेकिन एक सेट बल्लेबाज का आउट हो जाना, और यहां से देखिए चौका तो निकला, लेकिन से अनलक में कहूंगा यहाँ पर जय दुर्गा सपाटे टीम देखिए यहाँ से, क्योंकि जो इनिंग यहाँ पर खेले थे भाई विघ्नेश मडवी, इनकी इनिंग्स में पानी फेर दी यहाँ पर। और खास करके जो गेंदबाजी यहाँ पर रही महेश वेले, देखिए बात करेंगे यहाँ से, लेकिन थोड़ा बल्लेबाजी की तरफ नजर घुमाएंगे। कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए अच्छी टोटल तक पहुंचने कहीं हिट कहीं 6 मारना पड़ता है। तो चलिए मैच के मैन ऑफ द मैच बात करेंगे तो भलाई बल्लेबाजी यहाँ पर मयूर ने अच्छी किए थे,